काया वाचा मनी झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितीना विश्वासी जो करे स्वामी बरी सत्ता सकळ भोगीता होय त्याचे तुका मने चित्त करावे निर्मळ येवोनी गोपाळ राही तेथे विश्वासी जो करे स्वामी वरे सत्ता सकळ भोगिता होय त्याचे पांडुरंगा करो प्रथम नाम दुसरे चरणा संतांदेया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार भवजी सद्गुरू दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदार सुपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची ये प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे देहूचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा दास्यत्वाची लक्षणा मांडणारा तीन चरणाचा अभंग सलाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह श्री गुरु रावसाहेब महाराज एकंबेकर महाराज यांच्या आशीर्वादाने चालू असलेला हा कार्यक्रम पाटोदा ग्रामस्थ पाटोदा भजनी मंडळ सार्वजनिक गणेश मंडळ पाटोदा या सर्वांच्या संयोजनाने चालू असलेल्या कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी माझ्याकडे सेवा तिसऱ्या दिवसाची सेवा सोपवली. ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण चंद्रशेखर पवार महाराज, ज्यांच्याकडे कार्याची सेवा आहे असे ज्ञानेश्वर माऊली पाटील महाराज, या कार्यक्रमामध्ये आदरणीय काका महाराजांचं
आणि या परिसरातील या गावातील वारकरी मंडळी, तुमचे आदरणीय पवार गुरुजी असतील किंवा सर्व संयोजक मंडळ, या सर्वांच्या माध्यमातून चालू असलेला हा कार्यक्रम आदरणीय हरिभक्तीपरायण खंडू महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण भागवत कथा श्रवण करताय आणि आजची तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे सोपवण्यात आलेली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या ठिकाणी या सप्ताहाचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये ग्रंथरा ज्ञानेश्वरी पारायणाला बहुसंख्य भाविक उपस्थित आहेत. 101 भाविक बसवण्याचा अट्टहास संयोजकांनी केलेला आहे. मुळात ज्ञानेश्वरी पारायण ही जीवनाच्या कृतार्थतेला कारण ठरते आणि म्हणून आपल्या गावामध्ये पारायण व्हावं, कथा व्हावी, ज्ञानयज्ञ व्हावा, कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान घडावं, सत्संग घडावा, या हेतूने आयोजन करत असताना ज्ञानोबाराय, तुकोबाराय, परमात्मा पांडुरंगाचं वंदन आणि स्मरण केलेलंच आहे. परंतु छत्रपती शिवरायांची सुद्धा या ठिकाणी स्थापना करून, कारण आपले सप्ते, आपले मंदिर, आपले पालखी सोहळे ज्यांच्यामुळं टिकले, ज्यांच्यामुळं आज सुद्धा तेवढ्याच स्वाभिमानानं आणि ताठमानेनं चालू आहेत, अशा छत्रपती शिवरायांच्या पूजनाने आपण या सप्ताहाला प्रारंभ केलेला आहे. या गावातली माझी पहिलीच सेवा आहे आणि म्हणून मी दास्यत्वाचा विचार मांडणारा अभंग निवडला. प्रस्तुत अभंगामध्ये दास्यत्वाचं चिंतन मांडलेलं आहे. दास्यत्व कुणी स्वीकारावं, दास्यत्व कसं स्वीकारावं, दास्यत्व का स्वीकारावं, दास्यत्व स्वीकारणं म्हणजे काय, दास होण्यामागची धारणा संतांनी वेगवेगळ्या प्रमाणाच्या माध्यमातून आमच्या समोर मांडली. पण मुळात आम्ही आमचा कामधंदा सोडायचा, संसार सोडायचा, व्याप बाजूला ठेवायचा आणि दास्यत्व स्वीकारायचं कशासाठी? कारण अनेकांचं म्हणणं असतं परमार्थ हा म्हातारपणात करण्याचा आहे. परमार्थ कधी करावा? रिटायर झाल्या नंतर करावा. कानाला ऐकायला येईना की मग कीर्तनाला जायचं असतं. डोळ्याची दृष्टी कमी झाल्यानंतर दर्शनाची तयारी करायची असते. गुडघे दुखाई लागले की पालखी सोहळ्याला जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. हा विचार समाज मनामध्ये पाहायला मिळतो. तरुणपणामध्ये अट्टहासाने संसार करावा आणि म्हातारपणात जमला तर परमार्थ करावा, ही मानसिकता आता समाज मनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु मुळात आम्हाला जीवनाचा अर्थ कळला तर ही सगळी उत्तरं सहज मिळणार आहेत. जीवनाचा अर्थ काय? आम्हाला सर्वांना जन्म मिळाला, त्यामुळं जगणं अटळ आहे, जगायचं आहे. आम्हाला कोणालाही स्वतःला देह ठेवता येत नाही, ठेवू पण नाही. त्याला आत्महत्या म्हटलं जातं. शेतकऱ्यांनी तर कधीच आत्महत्या करू नये, कारण या विश्वाचा, जगाचा, समाजाचा अन्नदाता म्हणून शेतकऱ्याकडे पाहिलं जातं. किरकोळ संकटाने आपण आपलं जीवन खर्च करू नये. जीवन समजून घेतलं पाहिजे
याच्यासाठी सप्ताह असतो, याच्यासाठी कीर्तन प्रवचन कथा असते. जन्मल्यापासून मला पुढे प्रवास करायचाय, परंतु या प्रवासामध्ये जायचंय कुठं? केवळ स्मशानभूमीकडे जाणं हा जीवनाच्या प्रवासाचा मार्ग आहे का? चार भिंतीचा संसार उभा करणं, बायका मुलांचा प्रपंच पाहणं एवढं जीवनातलं कर्तव्य आहे का? आम्हाला प्रत्येकाला वाटतं जन्माला आल्यानंतर मुलं लहानाची मोठी करा, चांगल्या पद्धतीनं शिकवा आणि त्यांचं लग्न लावून द्या, जबाबदारी संपली. या मानसिकतेमध्ये आम्ही आहोत. अहो, प्रपंच हा प्रत्येक जन्मामध्ये आहे. जनावरांना प्रपंच आहे, पक्ष्यांना प्रपंच आहे, कीटकांना प्रपंच आहे. जारज, उद्भिद, श्वेदज, अंडज. अध्यात्मानं 4 प्रकारची योनी सांगितली. याचंच वर्णन विज्ञानाने 3 प्रकारामध्ये केलं. जलचर, भूचर आणि खेचर. कुणी किती प्रकार मानायचे हा ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे. परंतु या पृथ्वीवर जेवढे जीव जीवन जगतात त्या प्रत्येकाला प्रपंच आहे. आपण म्हणजे मनुष्य सुद्धा जन्माला आल्यानंतर जर अट्टहासाने प्रपंचच करू लागला तर त्यांच्यात आपल्यात फरक काय? याचा अर्थ प्रपंच सोडावान संन्यास घ्यावा असा नव्हे. प्रपंच कसा करायचंय हे परमार्थात येऊन शिकलं पाहिजे. काही जण म्हणतील आम्हाला प्रपंच कळला नाही का? कळणं आणि सुरू असणं फरक आहे. आमचा प्रपंच चालू आहे, कळला नाही. दिवस उजाडला की निघावं, मावळला की परतीच्या वाटेला लागावं. याला आम्ही जीवनाचा प्रवास म्हणतो. परंतु हा प्रवास योग्य आहे का? शाळेला जाताना गर्दी भरपूर असते, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची गर्दी भरपूर असते, परंतु रिझल्टच्या दिवशी मात्र गर्दी कमी असते. याचं कारण काय? केवळ दप्तराचं ओझं घेऊन शाळेकडे चालत जाणं हे शिक्षण नव्हे. पुस्तकं उघडून घरामध्ये बसणं हे शिक्षण नव्हे. अभ्यास सुद्धा कळला पाहिजे. आपल्या प्रत्येकाकडे अभ्यास असतो. विद्यार्थ्यांकडे घरी करण्याचा अभ्यास घरी केला याला अभ्यास म्हणतात का? इथं प्रश्नचिन्ह आहे. आता आमचे गुरुजी इथं समोर आहेत, त्यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलंय, ते रिटायर झालेत आता. अनेक शाळेमध्ये शिक्षण दिलं जातं, घरचा अभ्यास दिला जातो. घरचा अभ्यास याचा अर्थ अभ्यास आहे का? अभ्यास कळला तर टक्केवारी आहे. आम्हाला पास व्हायचं अडचण आहे. 35 मार्क पडेनात, त्याच्यासाठी शाळेनं ढकलावं लागतं. 5 वाढवून दिले, ग्रँड टिकली पाहिजे, याच्यासाठी 5 वाढवून दिले, याला 30च पडले. आता या 30 मार्काचा प्रवास सांगतो. असरेत म्हणून बोलायलो बरं का, बाकी काही माझं काही ठरलेलं नसतं. तर आमचे महाराज कायम असतात या परिसरात. प्रमोद महाराज कायम कार्यक्रमासाठी त्यांची तळमळ भरपूर असते. चला ठीक आहे, मी चिंतन मांडायला लागलो. 30 मार्क पडण्यासाठी जून ते एप्रिल अट्टहास आहे. जून महिन्यापासून एप्रिल पर्यंत अंदाजे 10 महिने. 10 महिन्यात 30 मार्क. एका महिन्याला किती? फक्त 3 मार्क एका महिन्यात पडत नाहीत म्हणून पालक त्याला ट्युशन लावतात. पालकाला माहिती आपला मुलगा किती गुणवत्तेचा आहे, त्याची गुणवत्ता कळते. आपल्यावरून मुलाची गुणवत्ता लक्षात येते.
मग 3 मार्क पडू शकत नाहीत म्हणून त्याला ट्युशन लावतात. शाळेतलं शिक्षण, ट्युशनचं शिक्षण आणि घरचा अभ्यास 3 ठिकाणी मिळून 3 मार्क पाडायचे. म्हणजे एका ठिकाणच्या प्रयत्नाला 1च मार्क आहे. तरी शाळेला मदत करावी. बघा, शाळेनं 35 मधले 20 स्वतःकडे घेतले. शिक्षण विभागानं 15च विद्यार्थ्याकडे दिले, 15च मार्क दिले. जाऊ द्या, रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळं जास्त याच्यावर नको. मला फक्त यात एकच मुद्दा मांडायचा होता. विद्यार्थ्याला अभ्यास कळला तर करता येईल, तसं तुम्हा आम्हाला जीवन कळलं तर जगता येईल. जीवनाचा अर्थ नेमका काय आहे? अनमोल असा नरदेह मिळालाय. नरदेह आम्हाला मिळाला का कळाला? चला, प्रश्न बदलतो. मिळावा का कळावा? चला, दृष्टांत देतो. पैसे मिळावे का कळावे? हे तरी कळेल का नाही? पैशासाठी भावाभावाची भांडणं आहेत. पैशासाठी बहिणीचं नातं तोडलं. पैशासाठी आई वडील बाजूला ठेवले. पैशासाठी गावाबरोबरचा संबंध तोडला. सप्त्याची वर्गणी मागतील म्हणून पैशासाठी 8 दिवस सप्त्याच्या संयोजकाच्या समोरच येईना. आता इथलं वेगळं आहे. मला मागाशी काका महाराजांनी किंवा या मंडळींनी सांगितलं, इथं वर्गणी कुणालाही सक्तीनं मागितली. आदर्श आहे हा संयोजकांचा, आदर्श आहे. कुणालाही बळजबरी करून आपल्याला परमार्थ करायचा नाही. हे खूप चांगलं आहे. शिवाय वर्गणी फक्त मंडपात, कोणालाही सक्ती केली जात नाही. शिवाय अन्नदान या संयोजकाकडून खूप मोठ्या प्रमाणात होतं. सत्यातलं हे एक वेगळेपण आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आणि म्हणून दिवसभर पंगत असते. चूल बंद कार्यक्रम 8 दिवस चालतो असं मला सांगितलं गेलं. बघा, हा आदर्श प्रत्येक सप्ताहामध्ये संयोजकांनी घेणं ही काळाची गरज आहे. मी आपल्या समोर प्रश्न मांडला होता, पैसे मिळावे का पैसे कळावे? आम्हाला सगळ्याला मिळाई लागलेत का कळाई लागलेत? 1,500 मिळाई लागलेत का कळलेत? मिळालेत. एकानं तरी नवऱ्याला त्यातले थोडे तरी मदत म्हणून दिलेत का? देऊ पण नका, देऊ पण नका, पण त्याचं सार्थक करा. या जन्मात तुम्हाला पुढच्या जन्मी ऑनलाईनने पाठवता येतात. हा विनोद नाही. याला शास्त्रात दान म्हणतात. फक्त ते सत्पात्री असावं. दान करताना सुद्धा कुठं करायचं हे आपण चांगल्या पद्धतीनं ओळखून करावं, म्हणजे ते पुढच्या जन्माला आपल्याला मदतीला उपयोगाला येणार आहे. चला, माझा प्रश्न आहे, पैसे मिळावे का पैसे कळावे? चला, हा दृष्टांत नाही कळला, दृष्टांत बदलतो. पती मिळावा का पती कळावा? हे काही अध्यात्म नाही, हा व्यवहार आहे. पती कळाला तर संसाराचा आनंद व्यवस्थित घेता येतो. कळला पाहिजे, मिळतोय. बघा, प्रत्येक कुटुंबामध्ये काळजी असते. मुलाचं लग्न झालं पाहिजे, मुलीचं लग्न झालं पाहिजे. आपल्या मुला मुलींची लग्न झाली की पारायणाला आपल्याला म्हणतात, फक्त बसत नाही, म्हणतात फक्त. आता मोकळं झालो की महाराज तुमच्याच बरोबर. आमचे तानाजी दादा रेल्वे ड्रायव्हर होते.
ते पण असं म्हणायचे, रिटायर झाल्यापासून माझ्या बरोबर आहेत. बरीच मंडळी असं फक्त म्हणतात, आम्ही तुमच्या पारायणामध्ये हजर आहे, पण लग्न होऊन पुढं नातू झाला हो, काय करावं आता, जबाबदारी वाढली. तो नातू तुम्हाला म्हणतोय ना, तू माझा नाही, ना म्हणजे नाही, तू नाही ना, तू असं तो सांगत असतो. पण हा म्हणतो तू कितीही वेळा नाही म्हण, मी तुला. चला, माझा प्रश्न आहे, पती मिळावा का पती कळावा? तसा जीवन मिळावं का जीवन कळावं? एक वर्ग असा आहे, त्यांना जीवन मिळालं नाही पण कळालंय. इह लोकेचा इच्छिताति पाहे स्वर्गातील देव या देहाची अपेक्षा करतात. आम्हाला जीवन मिळावं, देह मिळावा, देह मिळावा याच्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आम्हाला मिळालाय, कळाला नाही म्हणून वाया चालला. काही जण म्हणतील, महाराज आमचा देह, आमचं जीवन वाया चाललं, हे तुम्ही कसं सांगायला लागलात? तुम्हाला भजन कीर्तन आवडतं, खुशाल करा ना, आम्हाला का सांगता? भजन कीर्तन केलं तरच देह सार्थकी, अन्यथा वाया. ही व्याख्या तुमची आहे का शास्त्राची आहे? देह वाया, जन्म वाया केव्हा, याचा विचार मांडत असताना महाराज सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया. खूप सुंदर प्रमाण आहे. महाराज सांगतात, भक्ती केली, भजन केलं तरच जन्म सार्थकी, अन्यथा वाया. काही जण म्हणतील, कशावरून? पटवून देतो. आपल्या घरी जर महाराज येणार असतील तर आपण जेवण करतो किंवा चहा करतो. नियोजन सगळं झालं. आज मला सतत पाठपुरावा चालू होता. आमचे पांडुरंग महाराज, आडनाव काय? जाधव. त्यांचा संपर्क चालू होता, महाराज जेवायला आमच्याकडे यायचंय. मी म्हटलं, मी पंक्तीला जेवणारा माणूस आहे, असं काही वेगळं मला लागत नाही. नाही, पण मी आमच्याकडं करणार आहे. मी म्हणलं, तुमच्या संयोजकांनी जसं ठरवाल ते मला मान्य आहे. संयोजक नाराज होऊ नये
याची पण काळजी घ्या. बघा, निरोप दिला, सांगितलं, पण येताना जर महाराजांना उशीर झाला, आता मी कधी कधी समजा चुकून, कधी होत नाही मला, पण चुकून एखाद्या वेळी जर उशीर झाला तर कीर्तनाच्या आधी जीवनात वेळ खर्च करत नाही. संयोजकाला दिलेली वेळ ताबडतोब कीर्तनाला उभा राहतो. कीर्तन झाल्यानंतर सुद्धा दिवसभराचा ताण असल्यामुळे त्यांच्याकडे जेवायला जाता आलं नाही. बघा, त्यांनी स्वयंपाक केला महाराजांसाठी, पण महाराज जेवायला आले नाहीत म्हणून काही वारकरी नेले, जीव घातले, स्वयंपाक संपवला. माझा तुम्हा सर्वांना प्रश्न आहे, केलेला सगळा स्वयंपाक संपवलाय, ज्यांनी स्वयंपाक केला तो अन्नदाता समाधानी आहे का? स्वयंपाक शिल्लक आहे का? नाही. टाकून दिला का? नाही. जनावराला घातला का? मग का समाधानी नाहीत? याचं उत्तर महत्वाचं आहे. ज्यांच्यासाठी केला ते आले नाही. तसंच आहे, जीवन ज्याच्यासाठी मिळालं तिथं खर्च झालं तर योग्य, अन्यथा वाया. विठ्ठला मग आम्हाला जन्म मिळाला, जीवन मिळालं, देह मिळाला, याचं मुख्य कर्तव्य काय? याची देही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. खूप सुंदर प्रमाण आहे. उत्तरार्धाकडे जात नाही, कारण चिंतन अवघड होईल. पहिल्यांदाच सेवा आहे त्यामुळे जास्त अवघड करणार नाही, पण पूर्वार्धामध्ये लक्षण आहे, याची देही घडे, याच देहामध्ये फक्त भजन घडतं. आपल्याकडे इतर देहात भजन, कीर्तन, वारी, पारायण होत नाही. त्याला नरदेहच असावा लागतो. म्हणजेच या देहाचं मुख्य कर्तव्य भक्ती. आता या भक्तीमध्ये आम्ही कोणती करावी? हनुमंतरायाचा हा कालावधी आहे जयंतीचा, म्हणून मी थोडं दास्यत्वावर बोलावं हा विचार केला. हनुमंतरायाने 7वी भक्ती केली आहे. नवविधा भक्तीमध्ये 9 प्रकार मांडले गेलेले. श्रवणम, कीर्तनम, विष्णोः स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. एका श्लोकामध्ये 9 भक्ती सांगितले. विस्तार करत नाही, नाव सांगतो. श्रवण भक्ती 1, कीर्तन भक्ती 2, स्मरण भक्ती 3, पादसेवन भक्ती 4, अर्चन भक्ती 5, वंदन भक्ती 6, दास्यत्व भक्ती 7, सख्य भक्ती 8 आणि आत्मनिवेदन भक्ती 9. या 9 प्रकारच्या भक्तीला 9 चरित्र श्रीमद भागवत ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. याला संत वाङ्मयामध्ये प्रमाण मिळतात. आता याचा विस्तार म्हटलं की आजचं कीर्तन संपलं. पण यातली आम्ही कोणती भक्ती करायची आहे? आपण एखाद्या गावाला जाण्यासाठी बस स्टँडवर गेलो. आपल्याला ज्या गावाला जायचंय तिथं जाणाऱ्या 4 गाड्या उभ्या आहेत. आता 9 म्हणण्यापेक्षा 4 म्हणू आपण. 4 गाड्या उभ्या आहेत. आपण कोणत्या बसमध्ये बसावं? का पहिल्या बसमध्ये जावं, खाली उतरावं, पुन्हा दुसऱ्या बस, असं चालतं का? नाही. एक कोणती तरी निश्चित ठरवावी लागणार आहे. हा वर्ग कोणती बस ठरवेल? हिरकणी. हिरकणी नाही. हिरकणीमध्ये गेलं तर पूर्ण तिकीट आहे. हिरकणीचा विचार करायचा नाही. ट्रॅव्हल्सचा विचार नाही. ऑर्डनरीचा विचार. बघा, बस कोणती आहे आणि त्याला माझ्याकडे पात्रता काय आहे, दोन्हीचा विचार महत्वाचा आहे.
अर्जुनाने भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये देवाला प्रश्न विचारला, हे देवा, तुम्हाला कोणती भक्ती आवडते तशी मी भक्ती करेन. एवं सतत युक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते चाप्यक्षरम व्यक्त तेषां के योगवित्तमा. सगळा विस्तार मांडत नाही. यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे, देवा, सगुण भक्ती करणारा भक्त आवडतो का निर्गुण भक्ती करणारा भक्त आवडतो? देवा, तुम्हाला सकाम भक्ती करणारा भक्त आवडतो का निष्काम भक्ती करणारा भक्त आवडतो? तुम्हाला जो आवडेल तशी भक्ती मी करायला तयार आहे. मग यामध्ये देवाने दुसऱ्या श्लोकापासून लक्षण मांडलं आणि 12व्या अध्यायात 6 श्लोकात आवडणारे भक्त मांडले. आता त्यात वेळ खर्च करत नाही, कारण मला अभंग पूर्ण करायचा आहे. देवाला आवडणारी भक्ती आपल्या हातून घडावी याच्यासाठी एक प्रश्न विचारतो. आमचं कीर्तन जगाला आवडावं का देवाला? श्रोत्यांना आवडावं का मनाला? खूप महत्वाचं चिंतन आहे. जाऊ द्या, उत्तर देत नाही. पण देवाला आवडणाऱ्या भक्तीचा विचार आपल्याकडून झाला पाहिजे. प्रत्येक भक्ती देवाला आवडते, परंतु दास्यत्वाचा विचार मात्र विलक्षण आहे. दास्यत्व निकट हनुमंते पै केले, सर्वांच्या परिचयाचं प्रमाण आहे. बघा, दास्यत्व भक्ती इतकी मोठी, इतकी श्रेष्ठ आहे. यामध्ये महत्वाचा प्रश्न, आम्ही दास व्हावं, देवाचा व्हावं का संतांचा व्हावं? आता आम्ही दास आहोतच. दास शब्दाचा एक अर्थ आहे सेवक. नंतर वेळ मिळाला तर या दोन्ही पदाचा अर्थ मांडतो. सेवक कशाला म्हणतात आणि दास कशाला म्हणतात. बघा, वेळ कसा शिल्लक राहील तसं चिंतन आपलं चालू राहणार आहे. चिंतन भरपूर आहे म्हणून 11:30 वाजवणार नाही, काळजी करू नका. आरती सहित 11 पर्यंत आपलं सगळं संपेल. माझा थोडासा कीर्तनाचा नियम आहे, वेळेत येणं. कधी का सुरू होईना, दिलेल्या वेळेत संपवणं. बघा, हे आत्ताच्या काळानुसार मी मला स्वतःला सवय लावून घेतली आहे आणि म्हणून आपला विचार चालू आहे. देवाचा दास व्हावं का संतांचा दास व्हावं? आता आपण दास आहोतच. काही जण धनाचे दास आहेत, काही जण प्रतिष्ठेचे दास आहेत, काही जण प्रपंचाचे दास आहेत. प्रपंचात काही जण बायकोचे दास आहेत, काही जण मुलाबाळांचे दास आहेत. हा काही विनोद नाही, वस्तुस्थिती आहे. बघा, पटवून देतो तुम्हाला आणि मग चिंतनाकडे येतो. प्रत्येक मुलाची आई बोलताना आपल्याला ऐकायला मिळतं, लग्न झाल्यापासून मुलगा बिघडला. आमच्या इकडचं सांगतो. प्रत्येक मुलाची आई म्हणते, लग्न होण्या अगोदर खूप चांगला होता. हे पत्रिकेतून सुद्धा दिसतं, कारण पत्रिकेत लिहिलं जातं अमुक अमक्याचे सुपुत्र. हा लग्नापर्यंत सुपुत्र असतो. तिथून पुढं सुपुत्र हे कधीच लिहिलं जात, म्हणजे तिथून पुढं हा सुपुत्र राहिला. हे सगळे जगानं मान्य केलंय, मी नाही. पुढं कधीच लिहित नाहीत. बघा तुम्ही वारकाई, फक्त लग्न पत्रिकेत लिहितात ज्येष्ठ सुपुत्र, कनिष्ठ सुपुत्र, द्वितीय सुपुत्र. लग्न झालं की सुपुत्रपणा संपला. आतापर्यंत चांगला होता,
पण आता बिघडला म्हणजे काय? बायकोचं दास्यत्व स्वीकारलं. दास्यत्वामध्ये फक्त बदल झाला. आम्ही कुणाचे ना कुणाचे तरी दास आहोत, पण या सगळ्या दास्यत्वाचा परिणाम दुःख आहे. आम्हाला जर दुःख नको असेल तर योग्य दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. आणि योग्य दास्यत्वामध्ये दोन चिंतन आहे, एक देवाचे दास आणि दुसरे संतांचे दास. संतांच्या दास्यत्वाचा विचार ज्ञानोबरायांनी 4थ्या अध्यायात मांडलाय. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अकर्मता करावे दास्य सकळ. दास्यत्व कसं असावं बघा. हे ज्या श्लोकावर चिंतन मांडलं त्या श्लोकात एक पद आहे, सेवया. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञान ज्ञानिना तत्वदर्शन. अवघड करत नाही, पण सेवया पदावर चिंतन मांडताना महाराजांनी दास्यत्वाचा विचार सांगितला. आम्ही दास्यत्व स्वीकारलं पाहिजे, परंतु दास्यत्वामध्ये देवाचं का संतांचं, यामध्ये हनुमंतरायाला महाराजांनी प्रश्न केला. काय भक्तीच्या तावाटा, त्या वाटा मज दावाव्या सुभटा. तुकोबारायांनी हनुमंतरायाला प्रश्न विचारला. शरण शरण जी हनुमंता, मी तुम्हाला शरण आलोय, माझ्या एका प्रश्नाचं शंकेचं समाधान करा. मला भक्तीची वाट दाखवा, भक्तीचा मार्ग दाखवा. आणि म्हणून हनुमंतरायाला भक्ती विचारली. हनुमंतरायाने केलेली भक्ती ही दास्यत्व भक्ती आहे. बघा, दास हा आपलं सगळं समर्पण केलेला असतो. जो दास आहे त्याला स्वातंत्र्य नसतं. स्वामीचे विचार आपले विचार मानून जगावं लागतं. कुठलाही निर्णय मालकाने घ्यायचा का सेवकाने? मालकाने घ्यायचा. चला, यामध्ये एक प्रश्न विचारतो. आपल्याला दास व्हावं वाटतं का स्वामी? चला, हेच शब्द बदलून विचारतो. मालक व्हावं वाटतं का नोकर? आता लवकर उत्तर येणार आहे. मालक व्हावं वाटलं. बघा, मालक व्हावं वाटलं म्हणून या वर्गाला मालक केलं.
या सगळ्या वर्गाला मालक केलं. काही जण म्हणतील कुठं? शहरामध्ये जर एखादी महिला आपल्या पतीची ओळख करून द्यायला लागली तर ती अशी ओळख करून देते, हे आमचे मिस्टर. पण तीच ग्रामीण भागातली महिला ओळख करून द्यायला लागली तर ती ओळख करून देताना अशी ओळख करून देते, हे आमचे मालक. मालक म्हटलं की हा इतका फुगतो, जन्मभर फक्त आणि फक्त कामच करतो. हा विनोद नाही, पटवून देतो. बघा, पूर्वीचा दृष्टांत डोळ्यासमोर घ्या. पूर्वी सगळे प्रवास जो असायचा तो एसटी बसने असायचा. मग 4-5 दिवसाच्या नियोजनाने नवरा बायको गावाला जाण्याची तयारी घरी करू लागले. 5 दिवसाचं त्यांचं नियोजन आहे. त्या पद्धतीने त्यांनी बॅग वगैरे भरली आणि बस स्टँडला जाण्यासाठी बाहेर पडले. घरापासून स्टँड पर्यंत बॅग कुणी घ्यायची? चोपदारांनी हळूच उत्तर दिले, पण ती शेवटपर्यंत ऐकवण्यासाठी मी मीडिएटर आहे. चोपदाराचं म्हणणं आहे असं म्हणून मी बोलणार आता. बघा, घरापासून स्टँड पर्यंत बॅग कुणी घ्यायची? मालकाने घ्यायची. बस स्टँड वर जातो, जागा चांगली पाहतो, बॅग ठेवतो, बसवतो. हा रोडवर उभा राहतो एसटीची वाट बघत. एसटी नेमकी त्या दिवशी लेट झाली, उशिरा यायला लागली म्हणून गर्दी वाढली. गर्दी वाढल्यामुळं याला काळजी लागली, सीट मिळेल का, जागा मिळेल का, जागा मिळेल का. एसटी बस आली, प्रत्येकानं प्रयत्न चालू केला. यानं खूप परिश्रम करून दरवाजातून आत प्रवेश केला. याच्या प्रयत्नाला यश आलं, एकच जागा मिळाली. बसायचं कोणी? एसटी बस मधला नियम आहे, ज्यानं जागा पकडली त्यानं बसावं. नियम आहे हा, लिखित नसला तरी सगळ्याला मान्य. जागा यानं पकडायची, बसायचं कोणी? रेकॉर्डिंग मुळे मी सगळं हे पाळणार आहे. चला ठीक आहे, मला याच्याही पुढे जाऊन भरपूर बोलता येणार आहे. मला यात विनोद सांगायचा नव्हता, मालक शब्द पटवून द्यायचा आहे. मालक म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला मालक का व्हावं वाटतं? स्वातंत्र्यात जगावं वाटतं. पण दास्यत्वामध्ये स्वातंत्र्य नाही. स्वामीच्या विचाराला एकरूप होणं याला दास म्हणतात. दासाला वेगळं अस्तित्व नसतं, परंतु ती भूमिका आम्हाला कळली पाहिजे. बघा, हनुमंतरायांचा एक चरित्राचा विचार रामायणामध्ये आलेला आहे. हनुमंतराय ज्या वेळेला सीता मातेचा शोध घेण्यासाठी लंकेमध्ये आले, अशोक वाटिकेमध्ये आले. चरित्र मोठं आहे, वेळेअभावी थोडक्यात मांडतो. रावणाने इंद्रजिताला पाठवलं, ब्रह्मास्त्र सोडलं, हनुमंतरायाला रावणासमोर उभं केलं. रावणाने हनुमंतरायाला परिचय विचारला. हनुमंतरायाने आपला परिचय नावाने दिला नाही, आपला परिचय गावाने दिला नाही. कुठल्या गावचा? पाटोद्याचा. मग लगे म्हणणार आहे तुमच्याकडं चूल बंद, वेगळा संकल्प आहे. गावाने परिचय दिला नाही, नावाचा परिचय दिला नाही, बलाचा परिचय दिला नाही. अतुलित बलधामा हा हनुमंतरायाचा परिचय आहे. हनुमान चालिसामध्ये याचा सुरुवातीलाच उल्लेख आहे. अति बलवान कोण असेल तर हनुमंतराय. रामायणात तो प्रसंग आहे. सुग्रीवाने एका वेळेला वालीने एका वेळेला हनुमंतरायाला ललकारलं आणि समोर यायला भाग पाडलं. हे चिंतन आपण पाहतो, विस्तार करत नाही आता. अति बलवान म्हणून हनुमंतरायाची ख्याती, तो परिचय दिला नाही. कोणाचा पुत्र आहे? केशरी नंदन आहे, हा परिचय दिला नाही.
रावणाला परिचय देताना हनुमंतरायाने सांगितलं, श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये. मी रामाचा सेवक आहे, रामाचा दास आहे. आपण सुद्धा वारकरी संप्रदायाचा पाईक आहे, हीच आपली ओळख राहिली पाहिजे. दास्यत्व हे आम्ही स्वीकारावं, स्वीकारलं पाहिजे. दास्यत्वाला वेगळं अस्तित्व नसलं तरी साधन श्रेष्ठ आहे. पण हे दास्यत्व कसं स्वीकारावं? दास्यत्व स्वीकारायचंय, बरोबर आहे, पण कसं स्वीकारावं याची लक्षणं महाराजांनी मांडली. प्रस्तुत अभंगाचं पहिलं झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितींना. या पूर्वार्धामध्ये पहिल्या चरणात 3 दास्यत्व मांडले. काया झाला विष्णुदास, वाचे झाला विष्णुदास, मने झाला विष्णुदास. आता कायेचं दास्यत्व म्हणजे काय, वाचेचं दास्यत्व म्हणजे काय, हा प्रत्येकाचा विचार खूप महत्वाचा आहे. दास्यत्व कळलं पाहिजे. बघा, दास्यत्वामध्ये एक महत्वाची भूमिका महिलांच्या दृष्टांताने आपल्याला स्वीकारता येते. लग्न झाल्यानंतर प्रत्येक पत्नी आपलं जीवन पतीला समर्पण करते. तिथून पुढचा सगळा काळ तिचा बदललेला असतो. अगोदरचं गाव सोडते, अगोदरचं नातं सोडते, अगोदरचा परिवार सोडते, अगोदरचं कुळ सोडते आणि पतीच्या परिवाराशी एकरूप होते. आपलं जीवन त्या परिवारामध्ये पतीला समर्पण करते. याला दास्यत्व असं म्हटलं जातं. बघा, दास्यत्वाची भूमिका महिलांकडे मोठ्या प्रमाणात आहे.
आणि म्हणून त्यातला एक भाग सौभाग्याच्या अलंकारातून विचारात घेतला जातो. प्रत्येक पत्नीकडे संस्कृतीनं सौभाग्याचे 2 अलंकार दिलेत. एक कपाळावर कुंकू आणि 2 गळ्यामध्ये मंगळसूत्र. हे 2 सौभाग्याचे अलंकार त्या दास्यत्वामध्ये आहेत. आता प्रश्न आहे, कपाळावर कुंकू आहे का? आता रेकॉर्डिंग मुळे त्याचं जास्त विस्तारानं वर्णन करणार नाही, पण आपल्याकडे हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून मी वाक्य न मांडता प्रश्न मांडला. दास्यत्व या भूमिकेमध्ये हे उदाहरण अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून वारकरी संप्रदाय स्थूल रूपानं आम्हाला सांगतो, दास्यत्व याचा अर्थ पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणं, याला दास्यत्व म्हणतात. यावर काही मंडळी शंका घेतात, महाराज भजनाला माळ लागते का प्रेम लागतं? भजनाला प्रेम लागतं का माळ? प्रेम लागतं, माळ नसली तरी, असा प्रश्न काही मंडळी मांडतात. यावर मी त्याला पूरक दुसरा प्रश्न मांडतो. पत्नीच्या मनामध्ये पतीच्या विषयी प्रेम असावं का गळ्यात मंगळसूत्र असावं? प्रेम असावं, मंगळसूत्र नसलं तरी. प्रश्न आहे माझा, मी वाक्य उपयोगात आणलं नाही. मला माहिती आहे कसं बोललं पाहिजे आणि तसंच बोलायला लागलो मी. बघा, फक्त प्रेम असावं, मंगळसूत्र. बघा, वाक्य सुद्धा उच्चारायला भीतात लोक. एवढी संस्कृती रुजली आहे, गळ्यात मंगळसूत्र असलंच पाहिजे. ज्या संसारात दुःख आहे त्या संसारात जर मनेची अपेक्षा आहे तर परमार्थामध्ये सुख आहे, तिथं माळेची अपेक्षा असू नये का? थोडं माफी मागून बोलतो. माळ घातली म्हणजे आम्ही काय मोठा बदल केला हो? खोटं बोलणं चालू आहे. माळ घातली, खोटं बोललं तरी चालतं. माळ घातली, पान तंबाखू खाल्ला तरी चालतो. काय सोडलंय आम्ही माळ घालून? माळ घातली यात फक्त जिभेचा एक विषय सोडलाय. जिभेचे सगळे विषय सोडले नाही. डोळ्याचा मांसाहार चालू आहे, कानाचा मांसाहार चालू आहे, वाचेचा मांसाहार चालू आहे. आपल्याला अध्यात्मानं 14 इंद्रिय सांगितले, 14च्या 14 इंद्रियाचा मांसाहार चालू आहे. जिभेचा फक्त एक शाकाहार पूर्ण चालू आहे आणि जिभेच्या अनुषंगाचा मांसाहार सोडला. एवढाच माळेचा आमच्या जीवनातला बदल. माळ घातली, माळ घातली, काय केलंय आम्ही? माळ घालून बाकी काही बदललं का आमच्यामध्ये? बर, मांसाहार सुद्धा करणाऱ्या मंडळींना जर म्हटलं माळ घाला, तेवढं सोडून बोला. आता थोडं हे स्थूल होणार आहे, पण मांडून जातो. पहिल्यांदा आलोय गावामध्ये, मी संप्रदाय मांडायलोय, बाकी व्यक्तिगत काही नाही. बघा, निसर्ग नियमाने आम्हा सगळ्यांचा आहार शाकाहार आहे. याला विज्ञान मांडतो सुरुवातीला आणि मग पुढे वेळेनुसार अध्यात्माचा विचार करू आपण. विज्ञानाचं मत असं आहे, जो प्राणी जिभेने पाणी पितो त्याचा आहार मांसाहार आहे आणि जो प्राणी ओठाने पाणी पितो त्याचा आहार शाकाहार आहे. मांजर जिभेने पाणी पितं का ओठाने? जिभेने, मांसाहार त्याचा आहे. कुत्रा जिभेने पाणी पितो का ओठाने? जिभेने, मांसाहार त्याचा आहे. वाघ जिभेने पाणी पितो का ओठाने? जिभेने, मांसाहार त्याचा आहे.
जो जिभेने पाणी पितो त्याचा आहार मांसाहार आहे. आता ओठाने पाणी पिणाऱ्याचा आहार शाकाहार आहे. गाय ओठाने पाणी पिते का जिभेने? ओठाने, शाकाहारी आहे. शेळी ओठाने पाणी पिते का जिभेने? ओठाने, शाकाहारी आहे. हरिण ओठाने पाणी पितं का जिभेने? ओठाने, शाकाहारी आहे. घोडा ओठाने पाणी पितो का जिभेने? ओठाने, शाकाहारी आहे. माणसं तुम्ही आम्ही ओठाने पाणी पितो का जिभेने? का घरी जाऊन बघायचं? कळलं तर पाहिजे ना, ओठाने पाणी पितोय का? चहाला कप लागतो का बशी? जाऊ द्या, विनोद बाजूला काढा. आपण सगळे ओठाने पाणी पिणारे म्हणून निसर्ग नियमाने आपण शाकाहारी आहोत. काही जणांचं म्हणणं आहे, अहो माळ घातली की ताकद वाढत नाही, बल वाढत नाही. याला दोन प्रकारात चिंतन मांडतो. राहू द्या, आज अभंग थोडा राहिला तरी हे थोडं काळानुसार गरजेचं आहे. आणि बघा, ताकद मांसाहारानं ताकद मिळवली, काय उपयोग? कधी समाजाच्या उपयोगाला आली ताकद, कधी आपली ताकद देशाच्या उपयोगाला आली, कधी कुणाच्या संकटात मदतीला गेलो, कधी परिवारात तरी. बघा, ही मांसाहार करून ताकद मिळवलेली मंडळी परिवाराला पण कामाला लावतात. कधीच पाण्याचा तांब्या स्वतः भरून घेणार, जागेवरून पाणी द्या, कळत नाही का जेवायला बसलोय, उठून हाताला घ्यावं नाही. कारण मांसाहाराने ताकद आली की ती आतली ताकद गप्प बसू देत नाही. आपल्या ताकदीचा उपयोग काय, हा माझा प्रश्न आहे. चला, याला दुसरं चिंतन. ताकद शाकाहारामध्ये नाही हे कुणी सांगितलं? आम्हाला शाकाहाराचं अज्ञान आहे, पटवून देतो. बैल हा ताकदवान आहे. मी गोठ्यातला सांगायलो बर का. बघा, बैल हा ताकदवान आहे का अशक्त आहे? शेतकऱ्याचा मित्र आहे, ताकदवान आहे. ओठाने पाणी पितो का जिभेने? ओठाने. निसर्गता बैल शाकाहारी आहे तरी त्याच्याकडं बल, ताकद जास्त आहे. आपल्याकडं सुद्धा शाकाहारामध्ये ताकद आहे, फक्त त्याचं अज्ञान आहे. आणि म्हणून संप्रदाय सांगतो, निसर्ग नियमाने शरीर दिलेल्या आहाराने वाढवा. बघा, काही काही मंडळी मग जाऊ द्या, मला एवढं 2 वर्ष जरा वाट बघू द्या, एवढ्या लवकर घरी करू नका. आता विज्ञान सांगतं, शाकाहारी असलेल्या या माणसाने, म्हणजे सगळ्यांनीच, माणसाने जर मांसाहार केला तर त्याचा निचरा लवकर होत नाही. आपण आता हे अन्न पंक्तीला बसून खाल्लं तर त्याचा कालावधी विज्ञानानं 6 तास सांगितला आहे. पण मांसाहाराचा कालावधी विज्ञानानं 72 तास सांगितला आहे. आज मांसाहार केला की निचरा व्हायला 72 तास लागतात. उद्या अंघोळ करून भजनाला आलं तरी कसं आहे? मी मुद्दाम हा विषय आणलाय. आम्हाला दास्यत्व कळलं पाहिजे. कुठं निघालोय आपण? बघा, दास्यत्व या भूमिकेमध्ये समर्पण आहे. आणि हे समर्पण 3 अवयवाचं असावं. म्हणून महाराजांनी विचार मांडला, काया वाचा मने झाला विष्णुदास. याचं चिंतन आपल्याला आणखी करायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन.
स्वामी झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितिला विश्वासी जो करी, स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचे. जगद्गुरु तुकोबारायांचा हा खूप सुंदर अभंग आहे. यात फक्त आपण दास्यत्व या एका पदाचं चिंतन पाहतोय. बघा, कीर्तनाला टाळकरी उभे आहेत, त्यांच्या कायेची सेवा चालू आहे, शरीराकडून सेवा चालू आहे, मध्ये मध्ये प्रमाण म्हणणं, नामस्मरण करणं, वाचेची सेवा चालू आहे. आणि या सगळ्या बरोबर मन कीर्तनातच आहे. ही मनाची सेवा आहे. काया वाचा मने झाला विष्णुदास. आता खाली बसलेले म्हणतील टाळकऱ्याचंच कौतुक केलं. चला, बसलेल्यांचं पण एका जागेवर बसलो, कीर्तन संपल्याशिवाय उठणार नाही. कायेची सेवा. बघा, आत्ताच्या काळात मांडी घालून 2-2 तास बसणं सोपं आहे का? नाही, अनुष्ठान आहे. म्हणजे ज्याला कायेची सेवा म्हणायचं. कीर्तनकाराने मध्ये भजन घेतलं की आपण वाचेनं भजन करतो, ही वाचेची सेवा. आणि भजन करत बसलेलो असताना मन कीर्तनामध्ये थांबवणं ही मानसिक सेवा आहे. याचा परिणाम कामक्रोध त्यास बाधेतिना. एकालाही विकार बाधत नाही. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर विकार सगळे नष्ट होतात. काही जण म्हणतील कशासाठी घालवायचे? काही जणाला विकाराचा अभिमान आहे. पटवून देतो. 5 मिनिटं फक्त हातात आहेत. पुढचा सगळा विषय मला लवकर 1 मिनिटात पूर्ण करायचा आहे. बघा, काही जण भजनी मंडळाला, गावाला सांगतात, मला राग जास्त आहे, रागाला आणू नका. दुसऱ्यांनी रागाला आणू नये का आपण रागाला येऊ नये? आपण रागाला येऊ नये. पण हे गावाला सांगतात, मला रागाला आणू नका, इतका मी वाया गेलोय. तुमच्या क्रियेनं मला राग येतो, इतका अधोगतीला गेलेलोय. हे भजनी मंडळाला सांगतात. मला रागाला आणत जाऊ नका, बदला ना, आणत जाऊ नका. हा काही राष्ट्रपती पुरस्कार आहे? राग येतो म्हणजे हा स्वाभिमानाचा विषय. राग, क्रोध हा विकार आहे, घालवायचा असतो, दोष आहे. बघा, घरी कपडे निघत नसतील, कपड्यावरचा डाग जर घरात स्वच्छ करताना निघत नसेल तर काय करावं? आहे का नाही तुमच्या इकडे? पर्याय आहे ना? तस आपल्या प्रयत्नाने, सेवेनी, साधनेनी जर क्रोध जात नसेल तर सत्संगातली सेवा करावी. काम क्रोध त्यास बाधितिना. आता याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे. काम क्रोध घालवले पाहिजेत. यासाठी एक दृष्टांत देतो. बघा, एका गरीब गृहस्थाच्या घरी खूप मोठ्या शहरातले, श्रीमंताच्या घरातले पाहुणे आले. त्याला खूप आनंद झाला. आपल्या गरीबाच्या घरी पाहुणे आले, गरीबाच्या घरी पाहुणे आले. पाहुणचार करायचा आहे. साध्यातला साधा पाहुणचार म्हणजे चहा. पण चहा द्यायला त्यांच्याकडे कपबशी नव्हती. नवरा बायको विचार करायला लागले, कपबशी नाही, इतर भांड्यामध्ये चहा दिला तर गरिबी दिसेल, मग काय करावं? बायको म्हणायला लागली, कशाला एवढा विचार करता? शेजाऱ्यांच्याकडे जाते, कपबशी घेऊन येते. पाहुणी गेल्यानंतर त्यांची कपबशी त्यांना परत करू. यालाही तो विचार पटला. तिनं चहाला ठेवलं. तो पाहुण्यांबरोबर बोलत बसला आणि ती शेजाऱ्यांच्याकडे कपबशी मागायला आली. ज्यांच्याकडे कपबशी मागायला आली तिथं चहा झाला होता, कपबशी घाण होती. यांना घाई असल्यामुळे घाण कपबशी आणली, स्वच्छ केली, पाहुण्यांना चहा दिला. अर्ध्या 1 तासाने पाहुणे गेले. कपबशी परत करायची का घर जावई?
परत करायची, हा पहिला मुद्दा. कशी परत करायची? जशी आणली हा. आता समन्वय. देह सुद्धा आपला नाही, दुसऱ्याकडून आणलाय, तात्पुरता आहे. अंताना घाण आणला देह, अंताना विकारी आणला. परत करताना आणखी घाण करायचा का स्वच्छ करायचा? मग आपण काय करायलोय? त्यातच तंबाखू टाका, त्यातच पान टाका, त्यातच जिलेबी टाका, त्यातच लाडू टाका. थोडं माफी मागून सांगतो रेकॉर्डिंग, गटार बरी पण तोंड नको. विठाला काय पण चालतं या तोंडामध्ये, काय पण टाका. मग याला स्वच्छ करायचंय का आणखी घाण करायचंय? जर याला स्वच्छ केलं तर येवोनी गोपाळ राहे तेथे, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. चित्त निर्मळ बनवावं. प्रश्न मांडतो, शुद्ध बनवावं का स्वच्छ बनवावं? चला याला एकच प्रश्न विचारतो. तुमच्या इकडं सकाळी आंघोळ आहे का? करतात का? चांगली गोष्ट आहे. आंघोळ स्वच्छतेसाठी का शुद्धतेसाठी? बघा, म्हणजे नाही तुमच्या इकडे. साधा प्रश्न आहे. मी आंघोळीवर 15 मिनिट बोलेन. आंघोळ वाटते सोपी पण खूप महत्वाची. आंघोळ रात्र संपल्यानंतर आहे का झोप झाल्यानंतर? झोप झाल्यानंतर जर उत्तर असेल तर कीर्तनानंतर आंघोळीची व्यवस्था करावी लागेल. बरेच जण पंक्तीतला आनंद घेत असतात, म्हणून अलीकडच्या काळात कीर्तन पंक्तीच्या अगोदर पाहिजे, म्हणजे सगळे श्रोते प्रसन्न मिळणार आहे. जाऊ द्या, विषय वाढायला लागला. मला एकच चिंता मांडायचंय, शुद्धता का स्वच्छता? चित्ताला आम्हाला स्वच्छही करायचंय, शुद्धही करायचंय, निर्मळ करायचंय. निर्मळ केल्यानंतर येवोनी गोपाळ राही तेथे. देवाला बोलवावं लागत नाही, देव येत असतो. काही काही जण म्हणतात देव दिसतो का, आहे का? अहो, बोलवावं लागत नाही, इतका जवळ येतो. फक्त तुम्ही पात्र नाही. आपण पात्र असेल तर देवाला बोलवावं लागत. विश्वासी जो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता, होय त्याचे ज्ञानेश्वर माऊली.
Yeah.